नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण चिकाच्या दुधापासून दोन प्रकारचे खरवस बघणार आहोत, एक गुळाचा आणि दुसरा साखरेचा। खरवस कसा करायचा ते पाहू। फ्रेंड्स, म्हैस किंवा गाय व्याल्यानंतर पहिल्या 3 दिवसात जे दूध निघते ते दूध चिकाचे असते। हे चिकाचे दूध प्रथम गाळून घ्यायचे। फ्रेंड्स, खरवस करताना महत्त्वाची टिप अशी की हे चिकाचे दूध जर पहिल्या दिवसाचे असेल तर त्या चिकाच्या निम्मे साधे दूध त्यात घालावे लागते। दुसऱ्या दिवसाचे चिकाचे दूध असेल तर त्याच्या पाव लिटर साधे दूध घालावे लागते आणि तिसऱ्या दिवसाचे चिकाचे दूध असेल तर त्यात दूध घालायचे नाही, तरच वडा छान होतात। मला हे तिसऱ्या दिवसाचे चिकाचे दूध मिळाले आहे, त्यामुळे मी त्यात साधे दूध घातले नाही। आता हे चिकाचे 1 लिटर दूध मी गाळून 2 डब्यात निम्मे घातले आहे। दोन्ही डब्यात प्रत्येकी 3 कप दूध घातले आहे। आता मी दुधाच्या एका डब्यात साखर तर दुसऱ्यात गुळ घालणार आहे। फ्रेंड्स, या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता एका चिकाच्या डब्यात 3:1 याप्रमाणे 1 वाटी साखर घातली आणि दुसऱ्या डब्यात 1 वाटी गुळ घातला आहे। त्या दोन्ही चिकाच्या दुधातील साखर आणि गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा। आता या दोन्ही दुधात 1 चमचा वेलची पावडर घालायची। रंग आणि चवीसाठी चिकाच्या दुधात केशर घालायचे। फ्रेंड्स, माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। खरवस करण्यासाठी दूध तयार आहे। आता कुकरच्या स्टँडवर एकावर एक दोन्ही डबे ठेवायचे। कुकरमध्ये पाणी गरम करून त्यात हा स्टँड ठेवायचा। शिट्टी न लावता कुकरला झाकण लावून 15 मिनिटे हे दूध वाफवून घ्यायचे। 15 मिनिटांनंतर झाकण उघडायचे। कुकरमधून खरवस बाहेर काढून तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा। चिकाच्या वड्या पाडून घ्यायच्या। मी या चिकाच्या वड्या पाडून पुन्हा एकदा फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या। फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा गुळापासून केलेला खरवस। फ्रेंड्स, पहा, खरवसाला किती छान जाळी पडली आहे। याचप्रमाणे गुळाच्या चिकाच्याही वड्या मी पाडून घेतल्या। चिकाच्या दुधापासून दोन्ही प्रकारचे खरवस तयार आहे। हा साखरेपासून केलेला खरवस आहे आणि हा थोडासा डार्क गुळापासून केलेला खरवस। माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा। धन्यवाद।